BMSचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ इतका हाय का गेला, याच्या मागचं रिझन काय? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत का कट ऑफ हाय गेला आणि कट ऑफ एस्टिमेटेड किती गेलेला आहे फर्स्ट राऊंडचा, गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट कॉलेज असो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जसं की मी सांगितलं, BMSचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ हा खूप हायर साईड गेलेला आहे. कालच अलॉटमेंट लिस्ट आलेली आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट लिस्ट म्हणजे सिलेक्शन लिस्ट आलेली आहे, तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजही अलॉट झालेले आहेत. तर त्या विद्यार्थ्यांसाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि खूप सारे विद्यार्थी निराशही झालेले आहेत की ते विद्यार्थी महाराष्ट्राच्या पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागेल या दृष्टिकोनातून वेट करत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, निराश होऊ नका. नेक्स्ट राऊंडमध्ये कट ऑफ खाली जाण्याचे चान्सेस आहेत. त्याच्या मागचं रिझन असं की जे MBBS आणि BDSचा ही पहिल्या राऊंड फक्त फर्स्ट राऊंड झालेला आहे, त्यामुळे खूप साऱ्या जे MBBS BDS चे जे विद्यार्थी होते त्यांनी BMS चे गव्हर्नमेंट कॉलेजेसची चॉईस फिलिंग केली. त्यामुळे एक इनडायरेक्टली BMS चा कट ऑफ हा हायर साईड गेलेला आहे. बट ऑलमोस्ट जर कट ऑफ बघायचं जर झालं तर आता मी तुम्हाला स्क्रीनवरती जसं दिसतं आहे की BMS चा 85% गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ जो आहे, तर तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक 1,21,021 या रँकवाल्या कॅन्डिडेटला सीट भेटलेली आहे ओपन कॅटेगरीची. गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 450 मार्क्स आहेत त्याचे. त्यानंतर तुम्ही EWS बघू शकता, त्यानंतर OBC बघू शकता, SCBC, SC, ST चाही कट ऑफ 309 पर्यंत गेलेला आहे आणि ऑल इंडिया रँक 4,18,125 रँक पर्यंत विद्यार्थ्यांना सीट भेटलेली आहे. त्यानंतर VJ आहे, त्यानंतर NTB, NTC आणि NTD. म्हणजे सगळ्यात महत्वाचं जर बोलायचं जर झालं, तुम्ही एक बघू शकता की ओपन कॅटेगरीसाठी 450 कॅटेगरीच्या रँकवाल्या विद्यार्थ्याला ही गव्हर्नमेंट मध्ये नंबर लागलेला आहे. म्हणजे नेक्स्ट राऊंड मध्ये हा कट ऑफ जास्तीत जास्त कमी होऊन साधारणतः 430 ते 425 किंवा 30 पर्यंत येऊ शकतो BMS गव्हर्नमेंटसाठी. यानंतर आपण बघणार आहोत की BMS प्रायव्हेट कॉलेजमध्ये किती कट ऑफ गेलेले आहेत. प्रायव्हेट कॉलेजचे जर कट ऑफ जर जाणून जर घ्यायचं जर झालं तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की ओपन कॅटेगरीसाठी 3,47,717 एवढी रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये प्रायव्हेट कॉलेज अलॉटमेंट झालेले. सगळ्यात कमी रँकवाला मी सांगतो आहे तुम्हाला, म्हणजे 336 मार्क्सवाल्या विद्यार्थ्याला BMS मध्ये ओपन कॅटेगरी प्रायव्हेट कॉलेज अलॉट झालेलं आहे. त्यानंतर EWS हे प्रायव्हेट कॉलेजसाठी नसतं. त्यानंतर OBC मध्ये जर बघाल तर 331, SCBC 326, SC 326, SCBC आणि SC चा कट ऑफ ऑलमोस्ट सेम लागलेला आहे. ST चा कट ऑफ हा 225 पर्यंत गेलेला आहे. VJ चा कट ऑफ जर जाणून जर घ्यायचं जर झालं तर VJ चा कट ऑफ तुम्ही बघू शकता 333, NTB 331, NTC 330 आणि NTD 332. बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं स्क्रीनवरती दिसतं आहे तुम्हाला की हे कट ऑफ खूप हायर साईड आहेत. मागच्या वर्षी जिथे विद्यार्थ्यांना क्लोजिंग रँक्स म्हणजे शेवटी जो सगळ्यात कमी कट ऑफ होता तिथून यावर्षी स्टार्ट झालेले आहे. हे जे कट ऑफ्स आहेत ते साधारणतः कमीत कमी 20 ते 25 मार्क्सनी नेक्स्ट राऊंड मध्ये कमी होऊ शकता, हे प्रिडिक्शन आहे. का कमी होऊ शकता? तर MBBS BDS साठी खूप सारे विद्यार्थी ट्राय करत आहे. तर विद्यार्थी पहिल्या राऊंड मध्ये सीट्स घेणार नाही तर ते विद्यार्थी पुढच्या राऊंडमध्ये MBBS BDS ची चॉईस फिलिंग करतील. सो नक्कीच खूप साऱ्या सीट्स किंवा रिपोर्टिंग खूप कमी होणार आहे या राऊंडमध्ये. सो आपल्याला नेक्स्ट राऊंडमध्ये चान्सेस बनू शकता. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 250 पेक्षा जास्त मार्क आहे त्यांनी महाराष्ट्रात टिकून राहणे साहजिकच आहे. त्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची चॉईस फिलिंग शेवटच्या राऊंड पर्यंत करावी, हे माझे वर्ड्स असतील तुमच्यासाठी. आणि जे विद्यार्थ्यांना 250 पेक्षा कमी मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी अदर स्टेटचा ऑप्शन ठेवायला हरकत नाही. त्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचीही चॉईस फिलिंग करायची आणि अदर स्टेटमध्येही तुमची सीट मिनिमम बुक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला हे वर्ष तुमचे वाया जाणार नाही. तुम्ही महाराष्ट्रात नंबर जर लागलाच नाही तर तुम्ही अदर स्टेटमध्ये जाऊन आणि तुमची सीट बुक असल्यामुळे तुम्ही तिथे जाऊन ऍडमिशन घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हेच आहे फर्स्ट राऊंडच्या बाबतीत हे लेटेस्ट अपडेट आम्ही देत आहोत. तर अजून जसे काही अपडेट्स येतात तसे आम्ही आमच्या युट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्रामलाही शेअर करत असतो. तर तुम्ही नक्कीच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी अजून एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे आमचा कम्युनिटी ग्रुप. बघा विद्यार्थी मित्रांनो, YouTube व्हिडिओ बनवायला टाइम लागतो, पण कम्युनिटी ग्रुपवरती मेसेज टाकण्यासाठी जस्ट 5 सेकंद लागतात. सो आमचा कम्युनिटी जो ग्रुप आहे तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही नक्की आमचा कम्युनिटी ग्रुप जॉईन करून ठेवा. थँक्यू सो मच.